नमस्कार. लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता जानेवारीचा हप्ता जमा होणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बघा, महिलांना आता संक्रांतीची भेट मिळणार आहे. महिलांच्या खात्यामध्ये आता संक्रांतीचे पैसे तसेच जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यामध्ये पडणार आहे. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती ही ऑथेंटिक अपडेट आपण सर्वात अगोदर देत आहोत. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी बघा, आज दिनांक आहे 10 जानेवारी 2025. आताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. या ठिकाणी बघा, आज महिलांना 7वा हप्ता मिळणार आहे, सोबतच पैठणी साड्या मिळणार आहेत. तर या ठिकाणी बघा, हा जो 7वा हप्ता असणार आहे हा लाडकी बहीण योजनेसंदर्भातील असणार आहे जानेवारी महिन्याचा. तसेच ह्या ज्या पैठणी साड्या मिळणार आहेत तुम्हाला, ही कोणतीही योजना नाहीये. पहिली गोष्ट तुम्ही या ठिकाणी समजून घ्या, हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. कारण की आपल्या युट्यूब चॅनलवरती आता लवकरच 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत. बघा, 88,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. फक्त आणि फक्त 12,000 सबस्क्रायबर्स पाहिजेत आपल्याला हा टप्पा पार करण्यासाठी, हे माइलस्टोन पार करण्यासाठी. त्यामुळे बघा, आता आपल्या युट्यूब चॅनलवरती 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत. ज्या दिवशी आपल्या युट्यूब चॅनलवरती 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण होतील, त्या दिवशी मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पैठणी साडीचं गिव्ह अवे करण्यात येणार आहे. जे पण लकी विनर असतील त्यांना ही साडी देण्यात येणार आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे आणि आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आहोत आणि त्यानंतर जे पण विजेते असतील त्यांना ही साडी गिफ्ट मध्ये दिली जाणार आहे. फक्त ही गोष्ट लक्षामध्ये घ्या, ज्या दिवशी 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण होतील त्याच दिवशी हे वितरण असणार आहे. लाडकी बहीण योजना आजची सर्वात मोठी अपडेट. आता बघा, महिलांना लवकरच 2100 रुपये मिळणार आहे. त्याची तरतूद आता अर्थसंकल्पानंतर म्हणजेच मार्च नंतर लाडक्या बहिणींचा हप्ता हा 2100 रुपये दिला जाणार आहे. तसेच महिलांना नुकताच डिसेंबरचा हप्ता मिळालेला आहे. आता लवकरच महिलांच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. अशी अपडेट आहे की मकर संक्रांतीच्या अगोदर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता त्यांना मिळणार आहे. तसेच गॅस सिलेंडरचे 3 गॅसचे जे काही पैसे असतील ते सुद्धा महिलांना लवकरच मिळणार आहेत. ज्या महिलांचा फॉर्म मंजूर आहे आणि आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे, ज्या महिला लाडकी बहीण होण्यासाठी पात्र आहेत, अशा सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. मार्च महिन्यानंतर लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 वरून 2100 केला जाईल. मार्च महिन्यात अर्थसंकल्प असून यानंतर लाडक्या बहिणींना आश्वासनाप्रमाणे 2100 रुपये मिळणार आहेत. 3 मार्च 2025 रोजी राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहिणींचा समावेश असेल. लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता म्हणजे 7वा हप्ता मकर संक्रांतीच्या अगोदर 14 जानेवारीच्या अगोदर त्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो. या संदर्भात अजूनपर्यंत कोणतीही अधिकृत माहिती आली नाही, परंतु हा मीडिया रिपोर्ट्सनुसार दावा केला जात आहे. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी खुशखबर. आज 7वा हप्ता वाटप होणार. सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. खूप मोठी या ठिकाणी अपडेट समोर आलेली आहे. आज 10 तारीख आहे. आज महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. सर्वात मोठी या ठिकाणी अपडेट समोर आलेली आहे. लाडकी बहीण संदर्भात ही सर्वात मोठी आणि ऑथेंटिक अपडेट असणार आहे. कारण की या ठिकाणी बघा, आता सर्व महिलांच्यासाठी खुशखबर आहे. कारण की सर्व लाडक्या बहिणींना संक्रांतीचं गिफ्ट मिळणार आहे. 7वा हप्ता जानेवारी महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. तसेच ज्या महिलांना 6वा हप्ता मिळाला नसेल, डिसेंबरचे पैसे बघा पाठीमागे काही दिवसापूर्वी वाटप करण्यात आले होते. जर तुम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळालेला नसेल तर तुमचा तुम्ही जो फॉर्म भरला होता तो मंजूर आहे का हे एकदा चेकआउट करा. ठीक आहे. त्यानंतर तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे का हे सुद्धा चेकआउट करा. त्यानंतर बघा, लाडकी बहिणी संदर्भात एक ऑथेंटिक या ठिकाणी न्यूज समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींना स्कूटी मिळणार. या ठिकाणी बघा, लाडक्या बहिणींना स्कूटी मिळणार. लाडक्या बहिणींना शिलाई मशीन मिळणार. बघा, लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी कितीतरी योजना या ठिकाणी येत आहेत. सर्वात मोठी गोष्ट. त्यानंतर बघा, लाडक्या बहिणींना आटा चक्की मिळणार. या ठिकाणी बघा, अशा प्रकारच्या तुम्ही खूप साऱ्या व्हायरल न्यूज पाहिल्या असतील की लाडक्या बहिणींना स्कूटी मिळणार, लाडक्या बहिणींना आटा चक्की मिळणार. तर बघा, या ठिकाणी खूप मोठी या ठिकाणी तुमच्यासाठी या ठिकाणी धक्कादायक बातमी असणार आहे. महत्वाची गोष्ट, मोफत स्कूटी, मोफत आटा चक्की, मोफत शिलाई मशीन, अशा प्रकारचे भरपूर व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल आहेत. परंतु या ठिकाणी महत्वाची गोष्ट ही आहे की अशी प्रकारची कुठल्याही प्रकारचा शासनाच्या माध्यमातून लाभ दिला जात नाही व अशा प्रकारची कोणतीही योजना नाहीये. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. त्यामुळे अशा प्रकारच्या अफवांवरती विश्वास ठेवू नका. आटा चक्की वगैरे काही नाही. फक्त तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून तुम्हाला दर महिन्याला पैसे मिळणार आहेत, हप्ता मिळणार आहे, हे फक्त कन्फर्म आहे. सध्या 1500 मिळत आहेत, भविष्यामध्ये 2100 मिळणार आहेत. महत्वाची गोष्ट, भरपूर महिलांनी कमेंट्स करून विचारलं होतं की दादा, लाडकी बहीण योजनेमध्ये आता सरसकट अर्जांची फेर तपासणी होणार आहे का? आता बघा, त्या संदर्भात या ठिकाणी खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे. महत्वाची गोष्ट, तर बघा, विभागाकडे तक्रार असल्यास सदर अर्जाची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे का?
तर बघा या महिलांच्या निकषामध्ये ज्या महिला या योजनेच्या निकषामध्ये बसणार नाही अशा महिलांना योजनेतून वगळण्यात येणार। परंतु महत्वाची गोष्ट सरसकट अर्जाची पडताळणी करण्याचा निर्णय आतापर्यंत घेतला नाही। बघा महत्वाची गोष्ट आहे की ज्या अर्जांसंदर्भात तक्रार येईल त्याच अर्जांची या ठिकाणी पडताळणी होणार आहे। लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी बघा सर्व महिलांसाठी खुशखबर। तर बघा महिलांना ज्या पात्र महिला आहेत त्यांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जाणार आहेत, तसेच वर्षाला 18,000 रुपये दिले जाणार आहेत। तसेच 1500 ऐवजी 1-2 महिन्यानंतर बघा 1500 ऐवजी तुम्हाला 2100 सुद्धा दिले जाणार आहे। 18,000 ऐवजी वर्षाला तुम्हाला जवळपास 25,000 रुपये मिळणार आहेत। ही सुद्धा गोष्ट लक्षामध्ये घ्या। ज्या महिलांना नवीन अर्ज भरायचा असेल तर त्यांनी सुद्धा आता लवकरच त्यांना नवीन अर्ज करण्यासाठी या ठिकाणी वेबसाईट पोर्टल ऍक्टिव्ह होणार आहे। ठीक आहे। त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरल्यानंतर ज्यावेळेस तुमचा फॉर्म मंजूर होतो त्यावेळेस बघा अशा प्रकारे तुम्हाला SMS व्हेरिफिकेशन डन दाखवतं आणि जर तुमचा या ठिकाणी डिसअप्रूव्ड दाखवत असेल तर तुमचा फॉर्म मंजूर नाहीये, जर अप्रूव्ह दाखवत असेल तर तुमचा अर्ज मंजूर आहे। ही गोष्ट लक्षामध्ये घ्या। सर्व लाडक्या बहिणींना आता लवकरच जानेवारी महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी खूप मोठी खुशखबर समोर आलेली आहे। तर बघा आता महत्वाची गोष्ट आहे की लाडकी बहिणींसंदर्भात खूप मोठी या ठिकाणी घोषणा झालेली आहे। तर ती घोषणा काय आहे तर बघा अर्थातच एप्रिल 2025 पासून या योजनेची रक्कम 2100 रुपये होण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे, कारण की जलसंपदा मंत्री त्यांनी खूप मोठी या ठिकाणी घोषणा केलेली आहे। आता बघा दरम्यान आता या योजनेच्या संदर्भात एक नवीन लेटेस्ट माहिती समोर आलेली आहे, ती म्हणजे या जानेवारी महिन्याचा हप्ता अर्थात 7वा हप्ता जानेवारी महिन्यात महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। ही गोष्ट लक्षामध्ये घ्या। तसेच 2100 रुपये तुम्हाला पण लवकरच मिळणार आहेत। बघा मार्च मध्ये अर्थसंकल्प असणार आहे आणि त्यामध्ये या संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे व महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे पाठवण्यात येणार आहेत। तसेच बघा लाडकी बहिणींच्या 7व्या हप्त्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी खूप मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे। तर ती गुड न्यूज काय आहे तर बघा सर्व लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी आनंदाची बातमी आहे। तर या ठिकाणी बघा संक्रांती आधी महिलांना 7वा हप्ता दिला जाणार आहे। बघा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता संक्रांत खूप जवळ आलेली आहे, खूप काही दिवस बाकी फक्त आहेत। तर बघा त्यामुळे महिलांची यंदाची संक्रांत गोड होणार आहे। दरम्यान याबाबत अजूनपर्यंत कोणतीही माहिती समोर आलेली नाही, यामुळे संक्रांती आधी या योजनेचा पैसा महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। ही गोष्ट लक्षामध्ये घ्यावं पाहणे या ठिकाणी उत्सुकतेचे ठरणार आहे। परंतु मीडिया रिपोर्ट्स नुसार सांगण्यात येत आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये संक्रांतीच्या अगोदर हे पैसे जमा होणार आहेत। तर बघा लाडकी बहीण योजनेमधून तुम्ही फॉर्म भरलेले आहेत, तुमचे फॉर्म अप्रूव्ह सुद्धा आलेले आहेत, तुम्हाला आतापर्यंत 6 हप्त्याचे पैसे सुद्धा जमा झालेले आहेत। आता ज्या नवीन महिला असणार आहेत तर या ठिकाणी बघा त्यांना जर नवीन अर्ज करायचा असेल तर या ठिकाणी बघा आता कधीपासून ही वेबसाईट सुरू होईल नवीन अर्ज करण्यासाठी, आता त्या संदर्भात आपण अपडेट जाणून घेऊया। तर बघा लाडकी बहीण योजनेची वेबसाईट काही दिवसांपासून बंद असल्यामुळे अनेक महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। महिलांचे लाडकी बहीण योजनेची वेबसाईट कधी सुरू होणार आहे असा भरपूर प्रश्न त्यांनी विचारलेला होता। तर बघा सरकारकडून काही तांत्रिक कामामुळे या योजनेत वेबसाईट तात्पुरत्या स्वरूपात आता बंद केलेली आहे। येत्या काही दिवसात सरकार या योजनेची वेबसाईट पुन्हा सुरू करणार आहे आणि महिलांना आता त्यासाठी थोडे दिवस अजून वाट पाहावी लागणार आहे। मग ज्या महिलांना नवीन अर्ज भरायचा आहे त्यांना सुद्धा लवकरच त्या संदर्भात संधी मिळणार आहे। तसंच बघा लाडकी बहीण योजना आता मेन टॉपिक आहे की 7वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये कधी येणार। आता आपण या संदर्भात तुम्हाला डायरेक्टली या ठिकाणी डेटच सांगणार आहोत। ठीक आहे। तर बघा सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। तर बघा महत्वाची गोष्ट लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट बघा लाडकी बहिणींचा 7वा हप्ता बघा 7th इन्स्टॉलमेंट याच आठवड्यामध्ये म्हणजेच 15 जानेवारी पर्यंत मकर संक्रांतीच्या अगोदर सर्व महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। साधारणपणे 7व्या हप्त्याची तारीख सांगण्यात आलेली आहे मीडिया रिपोर्ट्सनुसार, ते आहे 10 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान वाटप होण्याची शक्यता आहे, असं विधान एका कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलेले आहे। अजित दादा म्हणाले होते की लवकरच जानेवारीचा हप्ता मिळणार आहे, डिसेंबरच्या हप्त्याला तुम्हाला वाट पाहावी लागली तसे जानेवारीच्या हप्त्याला वाट पाहावी लागणार नाही असं त्यांनी सांगितलेलं होतं। त्यामुळे बघा शक्यता खूप आहे की आता मकर संक्रांतीला तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। त्यानंतर बघा लाडकी बहिणीचा 7वा हप्ता कोणाला मिळणार हा सुद्धा या ठिकाणी महत्वाचा प्रश्न आहे। तर बघा 7वा हप्ता फक्त याच महिलांना मिळणार आहे ज्यांचे कुटुंब 2.5 लाखापेक्षा कमी आहे, तसेच त्यांचं वय 21 ते 65 मध्ये आहे, तसेच त्यांच्या घरात कोणी कुटुंबातील सदस्य आयकर भरणारा नाहीये। तसेच 5वी गोष्ट या ठिकाणी महत्वाची आहे, त्यांचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे, कारण की हे पैसे डीबीटी मार्फत येतात, याच महिलांना हे पैसे मिळणार आहेत। त्यानंतर बघा 7व्या हप्त्याची तारीख जर तुम्हाला सांगायची झाली तर बघा आजपासूनच तुमच्या खात्यामध्ये 7वा हप्ता जमा होणार आहे। तर या ठिकाणी बघा 7वा हप्ता महाराष्ट्रातील विधवा
विवाहित, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना 10 जानेवारी ते 14 जानेवारी या दरम्यान महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. मकर संक्रांतीच्या अगोदर लाडक्या बहिणींना हा हप्ता वितरित केला जाणार आहे. तसेच लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता सुद्धा लवकरच येणार आहे. म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता म्हणजे 8वा हप्ता सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे. या ठिकाणी बघा लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. आता बघा महत्वाची गोष्ट, लाडक्या बहिणींची यंदाची संक्रांत गोड होणार आहे. कारण की 10 जानेवारी ते 14 जानेवारी या कालावधीमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता जमा होणार आहे.